पदम तत् परिमार्गितव्यम. परिमार्गितव्यम म्हणजे शोध घ्यावा, तत्पदाचा शोध घ्यावा. यस्मिन् गता निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः श्रुता पुराणी. वाचा. श्री गुरु सानिध्यात जाऊन परतत्वाचे अन्वेषण करावयास पाहिजे. अन्वेषण म्हणजे शोध, संशोधक व्हायला पाहिजे. काय सांगतात, जसं मातीमध्ये सोनं असते. गुडगुड करू नका बरं, मार कसा नाही मग. मातीमध्ये सोनं असतं. कुठे असते सोनं? पण ते शोधून काढावं लागतं का नाही. तसं या संसारात देव आहे, शोधून काढा. काय म्हणतात, या संसारात देव आहे, शोधून काढा. जसं मातीतलं सोनं साध्या डोळ्यांना दिसत नाही, काय दिसते? मग कसे काढतात? त्याच्याली कोणाची बुलबुल असं धरा. मातीतलं सोनं नाही समजत तुम्हाला. दुधाचं तूप आहे का नाही, शोधून काढा. कसे काढता शोधून? तसं या जगात देव आहे, शोधून काढा. दुधाचं तूप कसं काढतात? काय करतात? मंथवणी नवनीता पैसे घ्या म्हणतात. असं देव काढ शोधून. काय सांगतात, मंथन करून जसं तू काढल्या जाते तसं मंथन करून तू या जगाचा देव शोधून काढ. काय म्हणते, जगात देव आहे. आता गंमत कशी, दुधातलं तूप धनी काढतो. दुधाचं तूप बायाच काढतात, कणिक काढत. दुधाचं तूप बाया शोधून काढतात, पण शेवून नाकी धनी तरी काही नाही. ही फक्त खायच्या कमी आहे. अर्थात विशिष्ट प्रकारचा अधिकारी त्याला लागतो. भरत्या माणसाला दुधाचं तूप काढता येत नाही. तर जगात देव आहे, पण भरत्या लोकांना काढता येत नाही. ती लोक कोणते आहेत मग? काय दुधातलं तूप काढणारे किंवा जगाचा देव काढणारे लोक कोणते आहेत? कोणते आहेत? साधू निर्माण मोहादित संग दोषा नित्यायुक्त कामाः द्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर्मूढा पदमव्ययं तत्. निर्माण ज्याला मान नाही असा निर्माण. निर्माण म्हणजे उत्पन्न नाही बरं. इथला मिळून लहान आहे नळाचं नाही, आणि उत्पन्नामध्ये बाणाकरण नाही. निर्माण म्हणजे उत्पत्ती, निर्माण म्हणजे मान नाही असा. कसं आहे, या जगातला देव शोधून काढता कोण? ज्याला मानाची अपेक्षा नाही असते. ज्यासी मोह आशा नाही आपोवर, स्वार्थ बुद्धी नसे लौकिकी आदर, वर्ण जाती दया झाली पदार्थवर. असे जे लोक आहेत ते लोक जगातला देव शोधतात. पण ते करतात ज्याची मोह आशा नाही आपोवर.
त्याला मोह नाही, आशा नाही, आणि आपलं चुकलं ज्याच्याजवळ नाही. कसं आहे आता जर सूर्याचं नाक दुखायला लागलं तर ओण्याच्या नाकाला मलम लावतात. का? आपलं येते, ज्याला आपले नाही चुकलं नाही ते लोक शोधून करू शकतात. काय ज्याच्याजवळ माझा आणि दुसऱ्याचा ह्या भावना नाही तो माणूस जीव शोधून करू शकतात. काय त्याला मोह नाही, त्याची मोह आशा नाही. आपोपर स्वार्थ बुद्धी नसे लौकिक आदर, स्वार्थ बुद्धी नाही असे माणसं म्हणजे निर्माण मोहा जिथं संघ दोषा, ज्याने संघ नावाचा दोष जिंकलेला वाचा. ज्याच्यापासून मोहमान निघून गेले आहे. आता गंमत कशी आहे, गंमत आहे. ज्यानं मोहमान टाकले, काय सांगतात, त्यानं मोह टाकला आणि मानी वृत्ती टाकली, ते पुन्हा मोहात जाऊन पडू शकतात. का टाकले ते घेऊ शकतात, पण ते निघूनच गेले ते पुन्हा येतच नाही. काय काढून गेले ते येतात, जे आपल्या मनालाच निघून गेले ते पुन्हा येत नाही. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, जयाचे ठाई मोहमान, ज्याला मोहाने मान टाकून निघून गेले. काही ज्ञानेश्वर महाराजांच्या पावर जयाचे अंतःकरण सांडून गेले मोहमान. कसे गेले? वर्षांती घन आकाशात. वर्षांती म्हणजे वर्षा ऋतू संपला म्हणजे आकाशाला ज्याप्रमाणे ढग टाकून निघून जातात, म्हणजे ते 12 महिने पुन्हा कधी येत नाही. काय टाकून गेले ते येत नाही, आणि टाकून दिले तर पुन्हा येऊ शकतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणणं असं की मोह आणि मान याला टाकून गेले, अर्थात काय यांना मोहमान कधीच उत्पन्न होणार नाही. पुढे अर्थात अनात्म्याच्या ठिकाणी ज्याच्यापासून अनात्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी होत नसल्यामुळे, अनात्म्याच्या ठिकाणी म्हणजे देहाधिकाच्या ठिकाणी देह अनात्मा आहे, आत्माच आत्मा आहे. मग देहादेहाच्या ठिकाणी अहमबुद्धी म्हणजे मी देह अशी भावना निर्माण होते. हृदय कोणत्या हृदय कोणता आहे सांगा, कोणत्या हृदय आहे सांगितले, कोणत्या हृदय? हा काय काय होते सांगा, हृदय कोणते रे? ते हाते ना हृदय का तो? काय तू ज्याला हात लावू शकतो कोण आहे? अनात्मा. अनात्मा. बरोबर. तू ज्याला हात लावशील तो अनात्माच आहे, तो आत्म्याला हातच लावू शकत नाही. म्हणजे अनात्म्याला तो आत्मा म्हणायला असं झालं नाही काय. पुढे अर्थात अनात्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी होत नसल्यामुळे आणि आत्म्याच्याच ठिकाणी आत्मबुद्धी होत असल्यामुळे ज्याचे मोहमान निघून गेले आहे. कारण मोह आणि मान हे नेहमी अनात्म्याला धरून राहतात. काय समजा असं जरा विष्णुभोवती कोण आला त्याच्या गळ्यात माळ घातली, त्याला काय वाटतं आपला मान केला, मग माळ कोणात घातली? गळ्यात घातली काय? त्याला गळाच नाही ना, आणि ज्याला गळा आहे तो नाही. म्हणजे अनात्म्याच्या ठिकाणी अहमबुद्धी निर्माण झाली की अहंकार उत्पन्न होतो. पुढे आणि असा जो आहे तो निर्माण मोह असा अर्थ होतो. असा जो असतो त्याला मोह नसतो आणि मानही नसतो. जो सर्वत्र ब्रह्म मात्र दर्शनरूप अवस्थेमध्ये सदारत असतो, अध्यात्म नित्य असा असतो. तो अध्यात्म नित्य आहे. सर्व मिलन अहंकार ब्रह्मवेदी
अशी स्वची सर्वत्र ठिकाणी ब्रह्मप्रत्यय दृढ करण्यासाठी निरंतर समाधिनिष्ठेत स्थिती करावी. हा करिता त्यास विनिवृत्त काम असे म्हणतात. म्हणजे काम सर्व निवृत्त करून केलेलं असतं. हा निरंतर ब्रह्मनिष्ठेने अंतःकरणातील विषयकाम पूर्ण निवृत्त होणे. निरंतर ब्रह्मनिष्ठ म्हणजे निरंतर आत्मस्वरूपामध्ये रममान झाला असल्या कारणाने निरंतर म्हणजे अंतररहित सदा सर्व काळ 24 तास काय 18 काळ 8 प्रहर कशात असतो अध्यात्म नित्य असतं. तया देहवृत्तीवर येण्याची नाही. काय तुकाराम महाराजांच्या भाषेत ब्रह्मानंदी लागली टाळी. तो ब्रह्मानंदामध्ये निमग्न असल्या कारणानं तो देववृत्ती घेतच नाही. पुढे अंतःकरणातील विषयकाम पूर्ण निवृत्त होणे. तसेच समाधी निष्ठेने ज्यांचा अहम आदी वासनाग्रंथी परिपूर्ण नष्ट झाले आहे, अर्थात मन इंद्रियांचा विषयाशी जो संसर्ग आहे त्या संगमतात तो त्यांनी टाकून दिला. त्याच नाव जिथं संगदोष. आणि ज्याने या संगदोषाचा त्याग केला आहे त्यास जिथं संगदोष असे म्हणतात. जो आत्मज्ञानामध्ये रस आहे त्या अर्थी तो निर्माणमोहा विमुक्त कामना जिथं संगदोषा सुखदुःख संज्ञेक दोषापासून विमुक्त आहे. त्याला गुणाची रस म्हणतात. असा त्याचा अर्थ होतो. त्याचा म्हणजे कशाचा अर्थ होतो निर्माण मोहाजित संघोषाध्यात्मित्या निवृत्त कामा द्वंद्वयुक्ता सुखदुःख संज्ञे या शब्दाचा असा अर्थ होतो. आणि तो पुरुष तत् अव्ययम पदम गच्छन्ति. गच्छन्ति मूढा पदम अमूढा. तो मूढ नाही, तो ज्ञानी पुरुष आहे. तो अव्यय पदाला प्राप्त होतो. कोणत्या ततः पदम तत्पदाला तो प्राप्त होतो. पुढे आणि तो महात्मा अव्यय पदाला प्राप्त होतो. आता पहा ते जे अव्यय पद आहे अविनाशी जे पद आहे जी ब्रह्मनिर्वाण अवस्था आहे साक्षात जो परमात्मा आहे तो कसा आहे? तो असा आहे की त्याला सूर्य जाणू शकत नाही आणि चंद्रही जाणू शकत नाही. न तद्भासयते सूर्यो म्हणजे त्याचा प्रकाश सूर्य करू शकत नाही आणि त्याचं प्रकाशन चंद्रही करू शकत नाही. असं धरा. अंधारात दोन्ही मालिका पडली शोधून नाही मग काय करता? बॅटरी मग ती बॅटरी काय करते? ही भजनी मालिका असं ज्ञान करून देते का नाही? तसं हे जे तत्पद आहे हा जो अव्यय परमात्मा आहे त्याचं ज्ञान सूर्य करून देऊ शकत नाही आणि चंद्रही करून देऊ शकत नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. शशांक म्हणजे चंद्र आणि पावक म्हणजे अग्नी. आता पहा तुम्हाला सांगतो एकदम लाईन गेली अंधार पडला बॅटरी नाही मग काय करता? मोहनीची माई काय करते? म्हणजे अग्नीचा प्रकाश निर्माण म्हणजे अग्नी सुद्धा प्रकाश देऊ शकतो आहे का नाही? तर मला माहिती नाही तुम्ही मास्क करत असते काय करते? म्हणजे अग्नी प्रकाशित करते. म्हणजे अग्नी आता अग्नी भजनी मालिका दाखवते. तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे रवी दीप हिरा दावी ती देखणे. रवी म्हणजे सूर्य काय करतो? भजनी मालिका हरपली दाखवून देतो ही भजनी मालिका का नाही? दिवा काय करतो? ही भजनी मालिका दाखवतो का नाही? रवी दीप हिरा स्वतः स्वयंप्रकाश असतो. हिरा असा ठेवला की त्याचा प्रकाश पडतो. असं सांगता की रावणाच्या राज्यात 1.25 लाख हिऱ्याची दिवे होती.
हिऱ्याचं जीवन नाही द्यायचं काम नाही. आणि ते तुम्हाला सांगता लोक सांगतात, मी काही पाहिलं नाही, पण सिनेमावरून टी व्हीवरून लोकांच्या सांगण्यावरून काय नामदेव आलाड्या सांगण्यावरून नामदेव काय म्हणतो, इथे मणिधारी साप एक म्हणतो ना. मणिधारी साप म्हणजे सापाच्या मस्तकामध्ये एक मणी असतो, त्याला लाल म्हणतो. नामदेव आलाड काय म्हणतो, साप बाहेर आला, रात्री आला असा मणी ठेवतो आणि त्या प्रकाशात असं चरत असतो. कोण म्हणतो, त्याने म्हणत. मग त्याचं नाव आहे हिऱ्यातलाच एक प्रकारचा लाल म्हणतात किंवा नागमणी म्हणतात. आहे ना टी व्हीमध्ये काय गोष्टीत नागमणीच्या आहे काय नाही. आमच्या लहानपणी नागमणी नावाचे कापड होतं म्हणा. पण नागमणी काय करतो, प्रकाश देतो. हिरा काय करतो, प्रकाश देतो. दिवा काय करतो, प्रकाश देतो. चंद्र काय करतो, प्रकाश देतो. सूर्य काय करतो, प्रकाश देतो. हो. मग हे प्रकाश देऊन काय करतात, ते अंधाराची निवृत्ती करतात आणि वस्तूचा साक्षात्कार करून देतात. पण हे सगळे जण परमात्म्याचं ज्ञान करून देण्याच्या बाबतीत अक्षम झाले. ते परमाज्ञान करून देऊ शकत नाही. म्हणून सांगतात, न तद्भासयते सूर्यो शशांको न पावकः यद्गत्वान निवर्तन्ति धाम परमं मम. वाचा उठा बरी मग कोणकोण खेळाले स्वरूप असल्या कारणाने ज्योतिषामपि तज्ज्योतिः. काय सांगतात, ज्योतिषामपि तज्ज्योतिः. स्वतः परमात्मा ज्योतिष स्वरूप आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते उभी मूर्ती विटीवर. काय सांगतात, म्हणजे सर्व वस्तूचं प्रकाशन करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असा हा परमात्माचा. असं जरा तुम्हाला सांगतो मी. आता सूर्य वस्तू प्रकाशन करतो का नाही, पण अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही. सूर्य अंधाराला दाखवू शकत नाही, अंधाराला खातो. पण हा अंधाराचं प्रकाशन जो करतो तो हा परमात्मा आहे, तो जाणतो. हा अंधार आहे. तो अंधार पाहिला का नाही, कशाने पाहिला, बोला. अंधार पाहिला तू कशाने पाहिला, डोळ्याने. पाहतो सांगते मी, डोळ्याने अंधार पाहिला. शंकराचार्य विचारतात, तुला डोळा आहे का नाही, कशाने पाहिला. मला डोळा आहे हे म्हणजे डोळा तू कशाने पाहिला, बुद्धी. हा काय पाहिला, बुद्धीने त्या गोष्टी ज्ञान. तुला बुद्धी आहे का, बुद्धी आहे तुला, मला बुद्धी आहे का नाही, आहे का नाही, मग ती कशाने पाहिजे. आपल्या आत्म्याने जाणतो. अर्थात आत्मा सर्व वस्तूचं प्रकाशन करतो हे या ठिकाणी काय. रवी दीप हिरा हे वस्तू प्रकाशन करतात, पण अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही. पण अंधाराचं प्रकाशन आत्मा करतो हे विशेष. म्हणून सर्व वस्तूचा प्रकाशक कोण आहे, परमात्मा. म्हणून त्याला ज्योतिषामपि तज्ज्योतिः असं म्हणतात. पुढे सूर्य सुद्धा हा सूर्य आहे, हे सुद्धा काय, सूर्य सुद्धा आत्म्याच्याच प्रकाशानं प्रकाशित होतो. काय सांगतात, याच्या निज प्रभा प्रकाश रवी किरणा, याच्या महातेजे तेज हुताशना, हे नीती पडवणी बीज केला शानाओ. योग महाराज कळलं नाही. काय सांगतात, याच्या प्रकाशाने सूर्याला प्रकाश प्राप्त झाला. याच्यात अनुग्रहाने अग्नीला अग्निकोप प्राप्त झाला. याच्यात अनुग्रहाने चंद्राभूताचा वर्षाव करायला लागला.
म्हणून या सर्वापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? परमात्माच आहे. परमात्मा श्रेष्ठ. पुढे सूर्य सुद्धा या परब्रह्माचे प्रकाशन करू शकत नाही. हा. तसेच शशांक म्हणजे चंद्र सुद्धा त्याचे प्रकाशन करू शकत नाही. हा. पावक म्हणजे अग्नी तोही परब्रह्माचे प्रकाशन करू शकत नाही. हा. चक्षु मन परमात्म्याचे पहा, चक्षु म्हणजे डोळा सुद्धा त्याला प्रकाशन करू शकत नाही, मन सुद्धा प्रकाशन करू शकत नाही. पुढे परमात्म्याचे प्रकाशन करू शकत नाही, ते ब्रह्माचे अवभासक नाही. हा. अशा प्रकारे परमज्योती स्वरूप परब्रह्माचे ज्योतिषामपि तज्ज्योती, परमज्योती स्वरूप असणारा जो परमात्मा आहे. हा. परब्रह्माचे सूर्यदेशांकडून भाष्यत्व नसल्या कारणाने हा. त्यांचे अभौतिक तत्व म्हणजे सूर्य भौतिक पदार्थ प्रकाशन करतो. तुम्हाला पुस्तक आहे ना भौतिकशास्त्र का नाही? हम्म. भौतिकशास्त्र आहे का नाही? हो. भौतिकशास्त्र काय करते? पंचमहाभूतापासून जे पदार्थ उत्पन्न झाले त्याचं ज्ञान करून घेते, आहे का नाही? पण परमात्मा अभौतिक असल्या कारणाने सूर्यादिक प्रकाशमान पदार्थ त्याचं प्रकाशन करू शकत नाही. पुढे त्यांचे अभौतिकत्व स्वरूप संपत्तीचे सूचन करून यद्गत्वा फळाचे विवरण करीत आहे. निर्माण होणारी यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्याला गेला असता पुन्हा परत यायचं काम नाही. सांगता भ्रमर गुंतले शिवान कळते. त्याला पुढे परत यायचं काम नाही. पुढे गेले ते विहाई झाले, वाणिज्य त्याचे सीमा. पहा, जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा येतात की तिथे गेलं की परत जावं लागतं. देवळासाठी कुठे गेले ते? कुठे देवळासाठी कुठे गेले ते? कुठे गेले ते? घरी गेले. पुन्हा परत झाले. पण हे घर असले, या घरी तद्धाम परमम मम, ते धाम म्हणजे घर असं सर्वश्रेष्ठ आहे. तिथे गेलं की पुन्हा यायचं काम नाही. हम्म. सांगतात यद्गत्वा म्हणजे इथे गेला असता न निवर्तन्ते, पुन्हा परत जायचं काम नाही. आश्रमात आले पुन्हा घरी जातात, घरी गेले पुन्हा आश्रमात येतात का नाही? पण ही जागा अशी आहे, इथे गेलं की पुन्हा परत यायचं काम नाही. काय सांगतात? न परत यायचं काम. हे परमधाम असं म्हणतात याला. तिथे म्हणतात धाम म्हणजे घर. धाम म्हणजे काय? मग हे कोणतं धाम, कोणतं घर आहे? परमधाम, परम ब्रह्म, परमधाम, पवित्रम, परमम भवान, पुरुषम, शाश्वतम, दिव्यम, आदिदेवम, अजम देवम. पहा, इतके वर्णन केले. पुढे निर्माण मोहादी मुक्त लक्षणाने लक्षित महात्मा ज्या अभौतिक परमज्योती स्वरूप परब्रह्मात प्राप्त होऊन हा. पुन्हा माघारी फिरत नाही. पुन्हा माघारी जायचं काम नाही, परत जायचं काम नाही. तिकडे गेलं की जसा ज्ञानेश्वर महाराज लिहितात, लवणाची कुंजरी. कुंजरी म्हणजे हत्ती, लवण म्हणजे मीठ, मिठाची हत्ती तयार केली. आणि सुदलिया लवण सागर, हिंदी महासागर तुला पाठवलं. हिंदी महासागर म्हणजे मिठाचा ना. हा, मिठाचा समुद्र कोण आहे? हिंदी महासागर. मग त्यात ते पाठवलं आणि ते सोडेत ते साखळी दिली, टेप दिला टेप, आणि यात पाणी किती पाहुणे म्हणून सांगितलं. ती परत यायची ना माघार. ती माघारी येईल कधी? ते काय होईल? हा, तद्रूप करून दे. तसा एकदा तू या परमतत्वाकडे गेला की तू तद्रूप असे पुन्हा परत यायचं काम नाही. तुकाराम महाराज सांगतात, बीज भाजून नाही केली पुन्हा नाही जन्म. पुन्हा जन्म घ्यायचं कामच नाही. तसं ज्या ठिकाणी गेला असता त्याला परत याचं काम येणं पडणार नाही. ते परमधाम मी आहे. पुढे याचा अर्थ ते पुन्हा शरीरास प्राप्त होत नाही. हां